दिलीप वळसे पाटलांनी सिल्वर ओकवरती जाऊन घेतली शरद पवारांची भेट. कांदा प्रश्न, सहकार क्षेत्राबाबत चर्चा झाल्याची माहिती. पक्षाच्या आदेशानंतर माघार घेत असल्याचं गणेश गीतेंचं स्पष्टीकरण, पण गोकुळ गीते अद्यापही नॉट रिचेबल. विधान परिषद निवडणुकीतील माघारीनंतर समीर सत्तारांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज. अतुल सावे, संजना जाधव ही मैदानात. निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे बंडखोर नितीन भुतडा नॉट रिचेबल. मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू. वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. योगेंद्र पवारांच्या नेतृत्वात बारामतीमध्ये आंदोलन. आणि पिंपरीतील विषारी दारूकांडातल्या आरोपी कर्नल सिंग विरकाच्या घरावरती प्रशासनाची धडक कारवाई. अनधिकृत बांधकाम केलं जमीनदोस्त. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राणी लंके अर्ज भरणार असल्याची चर्चा होती. मात्र अंतिम क्षणापर्यंत आघाडीकडून कुणीही अर्ज न भरल्यानं केवळ महायुती आणि अपक्षांचे अर्ज राहिलेले आहेत. कारण ससाणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी महाविकास आघाडीतील सर्व मतदार आघाडीच्या विचारांच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास लंके यांनी व्यक्त केलाय. डोंबिवलीमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्याचं मानलं जातंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि नाशिक येथील जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर परिसरात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत भाष्य केलं. काही ठिकाणी महायुतीतील बंडखोरी अद्याप कायम असली तरी संबंधित जागांवर एकमत घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 वेळा महाकाय लाटा उसळणार आहेत. या लाटांची उंची सुमारे 4.5 मीटर ते 5.5 मीटरपर्यंत असणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनारे जाणं टाळावं हे आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. पुणेकरांवर पाणी संकट निर्माण झालंय. दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पाणीपुरवठा विभागानं प्रस्ताव दिलाय. मान्सून कमी पडणार असल्याच्या अंदाजानं खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्तांकडे हा प्रस्ताव देण्यात आलाय. पावसाळा तोंडावर असताना भिवंडी शहरातील नालेसफाईची कामं संथ गतीनं सुरू असल्यानं प्रभाग समिती क्रमांक 5चे सभापती वैभव भोईर यांनी संबंधित भागातील कामांची पाहणी केली. यावेळी अनेक नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक कचरा आणि झुडपं आढळून आली. केवळ 30%च नालेसफाई पूर्ण झाल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासन आणि ठेकेदाराला जाब विचारला. त्यामुळे कामाचा वेग वाढवावा, अन्यथा ठेकेदाराचे बिल रोखावे असा इशारा त्यांनी दिलाय. सरकारनं काढलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशात लावण्यात आलेल्या अटी आणि शर्ती हे पूर्णपणे चुकीच्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्षमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असा आरोप परभणी जिल्ह्यातील सोनपेठमधील शेतकऱ्यांनी केलाय. कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत. यावेळी गाढवाला हार टोपी घालून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरात वाद निर्माण झालाय. मराठा ठोक क्रांती मोर्चानं मंदिर परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा, सिंहासन अभिषेक, पूजा आणि महाद्वारावर भगवा ध्वज फडकवण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. मात्र परवानगी मिळत नसल्यानं मोर्चा आक्रमक झाला असून जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय. महानगरपालिका प्रशासनानं आस्थापना अधिनियमाअंतर्गत 2017 पासून व्यवसायाची नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया बंद केली आहे. परिणामी नोंदणी शुल्क, नूतनीकरण शुल्क तसंच TRC शुल्काच्या माध्यमातून मिळणारा महसूल देखील ठप्प झालाय. या निर्णयाचा महानगरपालिकेला मोठा आर्थिक फटका पालिकेला बसला असून तब्बल 500 कोटी रुपयांच्या संभाव्य महसुलावर पाणी सोडावं लागल्याचं समोर आलंय.
मुंबई पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपनगरीय रुग्णालये सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं 4,556 अतिरिक्त बेड सुसज्ज करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे पालिका रुग्णालयातील एकूण खाटांची क्षमता 19,000हून अधिक होणार आहे. तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथे कचऱ्याचे मोठे ढीग साचलेत. लाखो रुपयांचा निधी खर्च करून देखील प्रकल्पाची योग्य देखभाल आणि संचालन होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरात उन्हाळी सुट्ट्या आणि अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून देखील मोठ्या संख्येनं भाविक तुळजापुरात दाखल होत असून दर्शनासाठी रांगा लागल्यात. या काळात दर्शन घेणाऱ्या भाविकांनी नवा विक्रम नोंदवल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थांकडून विशेष नियोजन करण्यात आले. किल्ले रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो शिवभक्तांची गर्दी होत असते. मात्र यावर्षी तापमान अधिक असल्यानं शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. गडाच्या पायथ्याशी 13 वैद्यकीय पथकं तैनात करण्यात येणार आहेत तर 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिजिटल पद्धतीनं प्रथमच करण्यात आलेल्या जनगणनेमध्ये घर गणनेच्या पहिल्या टप्प्यात 70% उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे. शहर आणि उपनगरातील 20% घरं बंद असून उर्वरित सुट्टीमुळे गावी किंवा पर्यटनाला गेल्याचं आढळलंय. हा पहिला टप्पा 5 जून रोजी पूर्ण होतोय. मावळ तालुक्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार पडताळणी मोहिमेला वेग आलाय. बीएलओ घराघरात जाऊन मतदारांची नावं, पत्ता आणि इतर माहितीची खातरजमा करतायत. तसंच नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित आणि मृत मतदारांच्या नोंदी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात देखील ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात असून प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईत यापुढे विमानतळावर सेल्फी घेणं, रील बनवणं किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट केल्यास संबंधित प्रवाशाचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची माहिती या शूटिंगच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध होऊन सुरक्षेला बाधा पोहोचू नये याकरता नागरी विमान वाहतूक AI इमेज महासंचालनालयानं हा नवा नियम जारी केलेला आहे. मोबाईल जप्ती आणि दंड याचप्रमाणे अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं. वाढता परिचालन खर्च, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे इंडिगोनं 31 ऑगस्टपासून दिल्ली, मुंबई, मँचेस्टर विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच इंडिगोनं आपल्या ताफ्यातील भाडेतत्वावरील 6 बोईंग 787-9 ड्रीम लायनर विमानांपैकी एक विमान नॉर्थ अटलांटिक एअरवेजला परत करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांच्या पालकांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शालेय बस वाहतूक शुल्कात जून 2026 पासून 15% वाढ करण्याची घोषणा केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये शुल्क वाढीशिवाय दुसरा कोणताही व्यवहार्य पर्याय उपलब्ध नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मोठे बदल करण्याचं ठरवलेलं आहे. डिजिटल आणि कमी पानं असलेली प्रश्नपत्रिका असे काही बदल केले जाणार आहेत. प्रामुख्यानं या वर्षीपासून काही बदल लागू करण्यात येणार आहेत. ऑनलाईन प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. याची सुरुवात जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेपासून होणार आहे. राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 2री आणि 3रीची पाठ्यपुस्तकं 10 जून नंतर तर 4थीची पुस्तकं 15 जूनच्या आसपास उपलब्ध होणार आहेत. मात्र इयत्ता 6वीच्या पुस्तकांच्या निर्मितीचं काम सुरू असल्यानं 6वीची सर्व माध्यमांची पुस्तकं विद्यार्थ्यांना 25 जूनपर्यंत उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी दिली आहे. राज्यातील इयत्ता 11वीच्या केंद्रीय आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत बुधवारी अखेर 4,07,273 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलाय. यामध्ये सर्वाधिक 79,825 प्रवेश पुणे विभागात झालेत. त्याखालोखाल मुंबईत 68,209 प्रवेश झालेत तर सर्वात कमी लातूर विभागात प्रवेश निश्चित झालेले आहेत. यात कॅप अंतर्गत 3,75,668 तर कोटा अंतर्गत 31,605 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.